महाविकास आघाडी आणि मनसेनंतर नाशिकच्या शिवसेनेकडून मतदार यादीतल्या दुबार मतदारांच्या यादींचे आता पुरावे तयार करण्यात आलेले आहेत आणि नाशिकमधल्या शिवसेनेच्या विधी विभागानं हे पुरावे तयार केलेले आहेत। जिल्हाभर 3 लाखांपेक्षा जास्त मतदार हे दुबार नोंदवले गेले असल्याचं सांगितलेलं आहे आणि हे पुरावे आणि त्याची सगळी नाशिक जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना हे सगळे पुरावे देण्यात येणार आहेत। तर या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक समोर येते, पुन्हा एकदा हा दुबार मतदार आहे तो पुन्हा पाहायला मिळतोय, अनेक ठिकाणी घोळ पाहायला मिळतोय। तुम्हाला नेमकी यामध्ये 1185 नावं सापडलेली आहेत आणि आता तुम्ही यावर काय पावलं पुढे उचलणार आहात? आम्ही साधारणतः 2,98,000 नावं 4 दिवसापूर्वी शोधली, त्याच्यावर आजही आमचं काम चालू आहे। आम्ही मतदार दुबार कसा शोधतो की एकाच मतदार यादीत दुबार नाव किती वेळेस आहे एका मतदार यादीत, तो जो काही यादी भाग क्रमांक असेल, आता इथं 273 नंबर आहे, या 273 मध्येच दोन नावं, एका व्यक्तीचे 2 नावं, सारखा पत्ता, सारखं वय, सारखं ठिकाण, सारखा फोटो, असं एका मतदार यादीत वेगवेगळ्या यादी भाग क्रमांकामध्ये एका मतदार यादीत दुसऱ्या विधानसभेतून ह्या विधानसभेत नाव समाविष्ट केलेले। म्हणजे आम्ही नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभेचे पूर्ण याद्या ह्या नाशिक शहरातल्या जे 1185 बूथ आहे नाशिक महानगरपालिकेचे त्याला मॅपिंग केलं। तर आम्हाला 4 दिवसापूर्वी 2,98,000 हे मतदार आढळून आले। आजही आमचं त्याच्यावर काम चालू आहे। आम्हाला अंदाज आहे तो साधारणतः 3.5-4 लाखापर्यंत जाण्याचा। ही नावं कशी नोंदवली गेली तर ही नावं ही फक्त निवडणूक शाखेचे जे BLO असतात तेच ह्या गोष्टीला अप्रूव्ह करतात, कारण त्यांनी पंचनामा करायचा असतो, व्हेरिफिकेशन करायचा असतो। जर मी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ते नाव दिलं किंवा ऑफलाईन प्रक्रियेद्वारे फॉर्म दिला तर संबंधित मतदार हा कोणत्या भागात राहतो, मग तो भाग कुठला, त्याचं मतदान केंद्र कोणतं, त्याचं लोकेशन केंद्र कोणतं हे BLOला माहीत असतं आणि तोच ते नाव त्या मतदार यादीत टाकतो। त्याशिवाय ते अप्रूव्ड होत नाही, पुढं ती प्रक्रिया होत नाही। म्हणजे तुमचं नाव मतदार यादीत येणार नाही, तुमचं वोटर कार्ड येणार नाही। हे फक्त BLOने केलेले घोळ आहे। मग हे BLO कोणाला मॅनेज झाले का असा पण आमचा संशय आहे। आम्ही सर्वप्रथम नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेला 1185 बूथवरचे दुबार दिले। उद्या आम्ही जिल्हा निवडणूक कार्यालयात हे सगळे पुरावे देणार आहे आणि प्रत्येक विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना CDद्वारे हे सगळे पुरावे देणार आहे आणि त्यांना ही दुबार नावं काढण्यासाठी निवेदन देणार आहे। आता तुम्ही याबाबत काय तक्रार करणार आहात, तर काय तुमची मागणी असणार? आम्ही हे सर्व पुरावे देणार आहेत त्यांना निवडणूक शाखेला, कारण हे सगळे अधिकार निवडणूक शाखेचे अधिकाऱ्यांचे BLOचे आहेत। यांनी स्थानिक ठिकाणी जाऊन पंचनामे करावे, पुरावे घ्यावे, साक्षीदार घ्यावे, हे दुबार नावे डिलीट करावे, जेणेकरून भविष्यात ह्या याद्या फुगणार नाही। कोणीही बाहेरचे जिल्हा परिषदेचे, ग्रामपंचायतीचे तिकडच्या निवडणुका झाल्या का स्थानिक स्वराज्य संस्थेत महापालिकेच्या याच्यात मतदान करायला येणार नाही। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।